नमस्कार मित्रांनो, काल मुंबई डोंबिवली देसाई गावामध्ये पारंपरिक बिंजोडचं सावली मैदान असं पार पडलं. त्या मैदानामध्ये मी देखील आलेलो होतो. पण मी एक गोष्ट डिसाईड केलेली होती, की मी ठरवून उतरलेलो होतो मैदानामध्ये, की मी आजही एकाची मुलाखत नाही घेणार म्हणून. कारण की ते माझं पहिलं बिंजोडचं मैदान होतं आणि ते मला फक्त अनुभवायचं होतं. मला एक्सपिरियन्स करायचं होतं, की बिंजोडच्या मैदानाचं मी खूप जास्त नाव ऐकलेलं होतं. बिंजोडचा आपला बादशाह मथुर हा मैदानामध्ये आलेला होता. मैदानामध्ये त्याचा निकाल तसा खास लागला नाही. कधी-कधी हार-जीत होतच असते. खेळ आहे, खेळामध्ये हार-जीत होतच राहणार आहे. पण काय नाही, मथुर आहे. मथुर हा बिंजोडचा बादशाह नेहमीच राहणार आहे. पण मला जे अनुभवायचा तो खूप सुंदर असा अनुभव मला काल जो मैदानामध्ये भेटला, मी नाही सांगू शकत. एवढा एकदम खरा जो बैलगाड्या शर्यतीचा जो खरा जोर आहे, तो बिंजोडच्या शर्यतीमध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटेल. आणि मी आतापर्यंत कोण नसेल आलेलं होतं बिंजोडच्या शर्यती बघायला, कधी तुम्ही नसेल गेलेला तर नक्की जा. एकदा तरी जाच. कारण की जो खरा बैलगाडा शर्यतींचा जोर असतो, तो बिंजोडच्या शर्यतीमध्ये नक्कीच तुम्हाला अनुभवायला भेटेल. आणि मी आता जेवढे पण बिंजोडचे चालक मालक असतील आणि दर्शकही असतील त्यांना एकच सांगेल, की आता लवकरच मी बिंजोडची मैदानं देखील बघायला जाईल आणि तिकडच्या मुलाखती देखील तुम्हाला नक्की मी घेऊन येत जाईल. आता जे येणाऱ्या जेवढ्या बिंजोडच्या शर्यती आहेत तिथे मी जायला सुरुवात करणार आहे. पालघर असो, कर्जत असो किंवा आपलं डोंबिवली, कल्याण कुठेही अड्डा असो, मी पनवेलचा असो, कुठे असो ते नक्की तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लवकरात लवकर जेवढे पण चालक मालक आहेत बिनजोडचे त्यांना मी भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. हा जो बिनजोडचा एक दिवसाचा एक्सपिरियन्स सुद्धा मी नाही विसरू शकणार, कारण की असा अनुभव बैलगाड्या शर्यती मी जेव्हापासून आलेलो आहे या क्षेत्रामध्ये असा अनुभव मला नाही अनुभवायला भेटलेला होता. खूप सुंदर अशा शर्यती झाल्या. त्या शर्यतींमध्ये सांगायचं झालं तर विजय झाल्यानंतर खूप मोठं असं पारितोषिक नसतं. त्याच्यामध्ये बालदी एका टीममध्ये जे 2 मालक असतात ते तिथेच शर्यत जुळवतात आणि तिथेच म्हणजे लावतात. हे मला माहीतच नव्हतं बिंजोडच्या शर्यतीमध्ये असंही असतं. कारण की बाकी शर्यती बघाल तर ऑर्गनाइज केलेल्या असतात आणि तिथे ऑर्गनाइज केलेलं पण असतात. पण त्या ज्या तिथे ठरवतात दोघांचं, जो एक गाडी जिंकेल त्यांना तो विजयची जी पूर्ण रक्कम असेल ती त्यांना मिळते. हे म्हणजे मला नव्हतं माहिती ही गोष्ट. ही काल अनुभवायला भेटली आणि ह्या सर्व खूप काही गोष्टी मला काल समजल्या बिंजोडच्या. खूप चांगला अनुभव माझा कालचा झाला. तर भेटू आपण पुढच्या लवकरच बिंजोडच्या मैदानामध्ये. चला बाय.